जय जय रघुवीर समर्थ। बहुतान परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे। दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 42 याचं चिंतन करणार आहोत। समर्थ माऊली आपल्या मनाला राघवाच्या घरी, राघवाच्या चरणी निवास करण्याची, वस्ती करण्याची एक विनंती करत आहे। आणि ही वस्ती करण्यासाठी कुठे जायला नको। समर्थ म्हणतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही। कुठे जायला नको, कुठे यायला नको, आपण जिथं असाल तिथंच तो हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट हो ही मै जाना। अशा या भगवंताला प्रेमाने साद घातली की तुम्ही जिथं असाल, ज्या अवस्थेत असाल तिथं तुम्ही त्या राघवाच्या निवासस्थानाला भेट देऊ शकता। पण प्रश्न आहे वस्ती करण्याचा। भेट देणं आणि वस्ती करणे यामध्ये एक मूलभूत फरक आहे सज्जनो। आपण पाहुण्यांच्या घरी जातो ते काही वेळासाठी, वस्ती करायला नाही। पण जो आपला आहे, जो आपला अगदी जवळचा आहे, अशा जीवलगाच्या घरी मात्र न जाणे आपण किती वेळ राहिलो तरी कमीच वाटतं। अशा या राघवाच्या घरामध्ये वस्ती करण्याचं सौख्य समर्थ आम्हाला समजावून सांगत आहेत। आजचा हा जो 42वा श्लोक आहे त्याचा आपण सर्वप्रथम सरळ अर्थ बघूयात। समर्थ म्हणतात, बहुतान परी हेची आता धरावे। बहुतान परी याचा अर्थ दोन प्रकाराने घेता येतो। एक म्हणजे मी तुम्हाला अनेक प्रकाराने समजावून सांगतोय की तुम्ही आता मी जो सदुपदेश करतोय त्याला तुम्ही धरा। बहुतान परी हेची आता धरावे। आणि बहुतान परी याचा सर्वसामान्य अर्थ आपल्याला जो उमगतो तो असा आहे की जो अनेकांनी, संत श्रेष्ठांनी ज्या मार्गाचं अवलंबन केलं त्याच मार्गाचा तुम्ही देखील आता अनुसरण करा। ते ज्या मार्गावरती गेले तो कुठला मार्ग होता? रघुनायका आपुलेसे करावे। त्या रामाला आपलं करून घेण्याचा मार्ग या संतांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वीकारला। आपण देखील त्याच मार्गाने जावं, कारण माझा रामराया कोण आहे? दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे। हा दीनांचा नाथ, दीनांचा स्वामी असलेला राम, हा तो दीनांचा कैवार घेणारच हे जगजाहीर आहे। हा रामाचं ब्रीदवाक्य आहे। जणू काही त्याचं हे भूषण आहे, आभूषण आहे की तो राम दीनांचा कैवार घेतो। म्हणून समर्थ म्हणतात, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। अशा या रामाच्या निवासस्थानी हे मना तू पडून राहा, तिथं वस्ती कर, असा अर्ज समर्थ माऊली आपल्या मनाला करताय। सज्जनो, गुरुकृपेने याचा थोडासा गुढार्थ, याचा भावार्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। बघा, आपल्या मनाचं वैशिष्ट्य असं आहे ना
की या मनाला निरंतर कुठलं ना कुठलं तरी अवलंबन लागतं. म्हणजेच मनाला कुणा ना कुणाचा तरी नित्य संग हवा लागतो बघा. हे मन एकटं बसूच शकत नाही. ते मन कदाचित भूतकाळात जाईल, कदाचित भविष्य काळात जाईल. हे मन कुठल्या तरी व्यक्तीचा, वस्तूचा निरंतर विचार करत राहील. आणि या वस्तूंचा संग केल्यानंतर मनाला एक थोडीशी सावधानता मिळते. ते मन थोडंसं स्वस्थ होतं. आमच्या घरामध्ये एका मांजरीने काही तिची पिल्लं घातली होती आणि ती मांजर कुठं निघून गेली माहीत नाही. ही छोटीशी पिल्लं मी बऱ्याचदा गेल्यानंतर ती उड्या मारत माझ्या अंगावरती येतात आणि आल्यानंतर त्यांना आपल्या शरीराची ऊब म्हणजे जणू काही आपल्या आईची ऊब मिळावी त्याप्रमाणे ते आपल्याला बिलगतात. हे जसं त्या मांजरीचं पिल्लू आपल्याला बिलगलं की ते स्वतःला सुरक्षित समजतं ना, तशी आपल्या मनाची अवस्था आहे बघा. हे मन देखील कुठल्या ना कुठल्या तरी दृश्य गोष्टीशी जोपर्यंत संग करत नाही, जोपर्यंत त्याला बिलगत नाही, तोपर्यंत या मनाला देखील सुरक्षित वाटत नाही. पण आजपर्यंत आपण या आयुष्यामध्ये किती वस्तूंना, किती व्यक्तींना मनाच्या आधाराने जाऊन बिलगलो आहोत याचा कधी आपण विचार केला आहे का? आणि या सगळ्या वस्तू, ह्या सगळ्या व्यक्ती या त्या क्षणी कदाचित मनाला थोडासा आधार देखील आपल्याला देऊन गेले असतील, यात काही शंका नाही. परंतु ह्या वस्तू, ह्या व्यक्ती हे मनाचं शाश्वत समाधान आपल्याला देऊ शकले आहेत का? या वस्तू खरोखरच आम्हाला संपूर्णपणे निर्भय करू शकला आहेत का? निश्चंक करू शकला आहेत का? निर्भार करू शकले आहेत का? आणि याचं उत्तर सज्जनहो, अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने नकारात्मक येतं. कारण या सगळ्या वस्तू, या सगळ्या व्यक्ती ह्या आपण दृश्य स्वरूपामध्ये समजतो, परंतु ह्या देखील सर्व अपूर्णच आहेत ना. ह्या देखील एक प्रकारे सावल्याच आहेत ना. आमच्या बँकेमध्ये असलेला पैसा, अहो सोडा, जेव्हा आपल्या माननीय पंतप्रधानांनी 2017 साली नोटबंदी केली होती, तेव्हा रात्रीतून खिशामध्ये, बँकेमध्ये असलेला पैसा देखील मिथ्या झाला की नाही? म्हणजे ज्या वस्तूंना आम्ही सत्यत्व देतो ते सत्यत्व शाश्वत नाही. आणि मन खऱ्या अर्थाने असा आधार शोधत असतं जे आम्हाला सत्यत्व प्रदान करेल, जे आम्हाला त्या आईची ऊब जशी त्या मांजरांच्या पिल्लांना गरजेची होती तशी आम्हाला एक ऊब प्रदान करेल. आणि मनाचा गुणधर्म असा आहे, जसं आपण लहानपणी विक्रम आणि वेताळाच्या गोष्टी ऐकायचो आणि त्यामध्ये तो विक्रम म्हणायचा, वेताळा तू बोललास आणि मी निघालो. त्याप्रमाणे आपल्या मनाला देखील या प्रत्येक गोष्टीची जेव्हा पारख होते, जेव्हा हे मन समजून जातं की ही वस्तू ती नाही ज्याची मला गरज आहे, त्या क्षणी मन पुन्हा एकदा नवीन वस्तू, नवीन व्यक्ती यांचा शोध घ्यायला लागते. मग जगामध्ये पूर्ण काय आहे? कोणाला हे पूर्णत्व मिळतं? कोणाला हे समाधान प्राप्त होतं? मग अशा वेळेला आपण त्यांनाच विचारावं ज्यांनी ते समाधान प्राप्त केलं, ज्यांना मनाला संपूर्णपणे त्याच्याकडे सोपवता आलं, जिथं विश्वासघाताला कुठल्याही प्रकारची संधी नाही, जिथं त्या चरणांना कधीही आम्हाला चुकवून सोडून जाण्याची कुठल्याही प्रकारची संधी ती वस्तू किंवा ती व्यक्ती आम्हाला देत नाही. असं शाश्वत स्थान संतांनी शोधलं. श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, मी आयुष्यभर समाधानाचा शोध घेतला आणि ते समाधान मला प्राप्त झालं माझ्या भगवंताच्या नामामध्ये, माझ्या रामाच्या नामामध्ये. सज्जनो, राम हे एकमेव असं तत्व आहे ज्याच्या रूपावरती तुम्ही प्रेम करा मनाने, ते रूप तुमच्या मनाला नित्य आनंद देईल. ज्याच्या स्वरूपाचा तुम्ही मनाने शोध घ्या, ते मनाला उन्मन करून टाकेल, मनाची भ्रांत सोडवून टाकेल. त्याच्या नामावरती तुम्ही प्रेम करा, ते मनाला विश्राम प्रदान करेल. त्याच्या लीला, त्याचं धाम, याचं वर्णन ऐका, ते तुमच्या मनाला अत्यंत सुंदर असा आनंद देऊन जाईल. राम हा सर्वांग सुंदर आहे. राम हे तत्व सर्व दृष्टीने आनंदमय आहे
आणि आमच्या मनाला खऱ्या दृष्टीने आनंदाची गरज आहे बघा. आम्ही आनंदाचा शोध घेतो आणि आपल्याकडे एक म्हण आहे ना, अति तेथे माती. अगदी आपलं जीवश्च कंठश्च जरी कोणी मित्र असला, अगदी आपला प्रियकर प्रेयसी असो, पती पत्नी कोणीही नातं असो, कुठलंही नातं हे व्यक्तित्वांमधलं हे एका ठिकाणी कंटाळवाणच ठरतं बघा. पण राम हे एक अशी स्वरूपाची खाण आहे, ती तुम्ही जितकी जितकी त्याच्यामध्ये आत 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 आपल्या मनाला घेऊन जाल सज्जनो, तेवढा तेवढा विलक्षण आनंदच तुमच्या मनाला प्राप्त होत जाणार आहे. आणि हे तुम्ही करून बघा. आपल्याकडे म्हणतात ना की एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण म्हणतो ही वस्तू तुम्ही कोणाकोणाला विकली आहे, त्याचे काही रिझल्ट्स आहेत का. मग तो मनुष्य देखील हुशार असतो, आपल्याला कस्टमरला फोन लावून देतो, म्हणतो बघा यांना सांगा बरं तुम्ही वापरलेली वस्तू कशी आहे. आणि मग तो देखील जर प्रसन्न असेल, खुश असेल तर आपल्याला सांगतो हो हो जरूर घ्या बरं, खूप चांगली आहे. कुठलंही प्रॉडक्ट विकायचं असेल तर रेफरन्स लागतो ना. संत देखील आम्हाला हाच व्यावहारिक मार्ग सांगतात. बहुतान परी हेची आता धरावे. पुष्कळ प्रकाराने मी तुम्हाला समजावून सांगतोय. अरे आम्ही संतांनी देखील हाच मार्ग केला. हे मना, तू अनेक गोष्टी जगामध्ये धरून पाहिल्यास पण तुझं कुठेही समाधान झालं नाही ना. आम्ही तुला सांगतो, तुला कशाची गरज आहे, तू काय धर. आणि काय धर तर रघुनायका आपुलेसे करावे. हे फार गोड सांगितलं हो समर्थांनी. रघुनायका आपुलेसे करावे. तू केवळ रघुनायकाला मनाने धरू नकोस. मनाने आपण तीच वस्तू धरतो ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये ममत्व असतं, संलग्नता असते. बघा, एखाद्या स्त्रीशी आपला विवाह होतो आणि ते मंगळसूत्र बांधल्यानंतर आपण जेव्हा तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो त्या क्षणी आपलेपणा आपल्या मनात निर्माण होतो. मग तिची तब्येत बरी आहे की नाही, तिला काय हवंय काय नकोय या सगळ्याची आपण काळजी करायला लागतो की नाही. एखादं बालक आईच्या गर्भातून जन्माला यावं आणि आपण त्याचा मुलगा म्हणून स्वीकार करतो, हा माझा मुलगा आहे म्हणत्या क्षणी आपलं सगळं ममत्व त्याच्यावरती केंद्रित होतं की नाही. त्याला मी कसा आनंद देऊ शकेन, त्याचे मी कसे लाड करू शकेन, हे केव्हा वाटतं जेव्हा ती वस्तू किंवा व्यक्ती ही आपली वाटते. आज आमचं दुर्दैव हे आहे की या संतांना जसा तो राम आपला वाटला ना, तो राम मला आपला वाटत नाही हो, माझा वाटत नाही. आणि समर्थांनी त्यामुळे फार रहस्यमय गोष्ट सांगितलीये की रघुनायका आपुलेसे करावे. तो राम माझा आहे. तो कौशल्याचाच केवळ राम नाही, तो केवळ अयोध्यावासियांचाच राम नाही. अरे तो माझा राम आहे, जो माझ्या नित्य निकट आहे, माझ्या अंतःकरणात आहे, माझ्या सुखदुःखाचा सांगाती आहे. आणि तो किती गोड आहे हो, किती गोड आहे, किती प्रसन्न आहे माझा रामराया. माझ्या दुःखामध्ये माझी सावली देखील कदाचित मला सोडून जाईल पण माझा राम मला कधी सोडून जात नाही. ज्याच्या नित्य दर्शन हे मला प्रसन्नताच प्रदान करतं. जगामध्ये असं कोण आहे ज्याला कधीही बघा आपल्याला तो प्रसन्नताच प्रदान करेल. माझ्या रामाशिवाय दुसरं कोण आहे. त्याची वाणी किती मृदू आहे, त्याचे डोळे कारुण्याने भरलेले अखंड प्रेमाचा वर्षाव करणारे ते डोळे. असा तो पूर्ण काम राम, माझ्या छोट्यातल्या छोट्या इच्छांना जाणणारा राम, माझ्या प्रारब्धात नसतानाही सुदाम्याप्रमाणे माझे हट्ट माझा लाड पुरवणारा हा श्री हरिरूपी राम. अशा रामावरती प्रेम करायला हे मना काय नेमकं तुझं कमी पडतं. सर्व दृष्टीने तो प्रेम करण्यासाठी योग्य आहे ना, सर्व दृष्टीने त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासारखा तो आहे ना. मग मना तू त्याला आपलं का नाही म्हणत रे. तू त्याला आपलं म्हण, तू त्याला माझं म्हण. बघा आमचं हे सगळं प्रेम जे विखरून पडलंय ना, पैशा अडका, मुलं बाळ, आपली पत्नी, आपले नातेवाईक, आपलं घरदार, आपलं लौकिक, या सगळ्यांमध्ये आम्ही आमचं प्रेम विखरून ठेवलेलं आहे. मी म्हणतो सगळं विखुरलेलं प्रेम काढण्याची गरज नाही, पण निदान तेवढंच प्रेम आपण आपल्या रामावर तरी करायला लागावं ना. माझे एक ओळखीचे आहेत, त्यांच्या घरामध्ये रामाच्या सुंदर मूर्ती आहेत. ते नेहमी कामासाठी लांब लांब जात असतात फिरायला
आणि आल्यानंतर एकच गोष्ट करतात. ते म्हणतात, मला तर काही जप करायला वेळ होत नाही जास्त, फार मीटिंग्स असतात. मी आल्यानंतर रामाच्या दोन्ही गालांवरून हात फिरवतो. रामा, कसा आहेस रे? खूप आठवण आली असेल ना तुला माझी? आता नाही जाणार बरं का मी, आलोय बरं का मी. जाताना देखील अशाच पद्धतीने रामाचा निरोप घेऊन जातात. आल्यानंतर देखील रामाला अशाच पद्धतीने ते त्याच्याशी संवाद करतात. जसं आपण आपल्या घरात आपल्या मुलांना निरोप देतो बाहेर पडताना, आपल्या पत्नीला आपण निरोप देतो, त्याचप्रमाणे एकदा त्या प्रेमळ दृष्टीने आपण आपल्या रामाकडे नाही का हो पाहू शकत? तो राम कोणीतरी आपल्या घरातला आहे. तो माझा स्वामी आहे, तो माझा सखा आहे, तो माझी माता पिता आहे, तो माझा पती आहे, तो माझा मुलगा आहे, तो माझा कोणी ना कोणीतरी जीवनामध्ये अत्यंत प्रेमाचा आहे. आणि त्या तत्वाला मी सगुण साकार करून जर त्याच्याशी नित्य संवाद करू शकलो, तर मला वाटतं हे प्रेम हळूहळू हळूहळू सहवासाने जडेल. बघा, आम्ही काही संत नाही की पूर्वसंचितांनी रामाचं प्रेम घेऊनच जन्माला येऊ. श्री महाराज एक गोष्ट सांगायचे. एकदा एका मुलीचं जुन्या पद्धतीने एका पुरुषाशी विवाह झाला. त्या पुरुषाला आपली पत्नी अजिबात आवडायची नाही. 2-3 वर्ष झाली तरी तो कधी तिच्याशी धड प्रेमाने बोलला नाही, की कदाचित नीट वागला नाही. पत्नी एकदा वैतागून महाराजांच्याकडे आली आणि महाराजांना म्हणाली, कदाचित मला काडीमोड करावी लागेल, माझा काही संसार पूर्ण होणार नाही असं वाटतंय, नवऱ्याला माझ्याविषयी प्रेम वाटत नाही. यावरती महाराज म्हणाले, बाई, जशी असशील तशी त्याच्या घरामध्ये पडून राहा, सहवासाने प्रेम जडेल म्हणाली. त्या बाईने देखील धीर धरला आणि हळूहळू सहवासाने प्रेम जडत गेलं. त्यांचा संसार अतिशय परिपूर्ण झाला, आनंदाने पार पडला. महाराज ही गोष्ट सांगून म्हणायचे की तशीच भगवंताची प्रीती देखील आहे. आज मी विषयाधीन आहे, भगवंत हा निर्विषय आहे. मी आसक्तीमध्ये आहे, भगवंत हा निरासक्त आहे. काही हरकत नाही, पण त्या भगवंताच्या नामामध्ये तुम्ही पडून राहा. एक ना एक दिवस तुम्हाला या रामाचं प्रेम येईल, तो आपलासा वाटू लागेल. आणि हाच मार्ग आहे समाधानाचा. आणि एकदा का तुमच्या मनाने धरलं, आज आमची धरसोड होतीये. बघा, इथं धरला हा शब्द समर्थांनी यासाठी सांगितलाय की तुम्ही एकदा त्याला धरा. आज तुम्ही धरताय आणि लगेच कुठला तरी विषय येता सोडताय, तसं करू नका. कारण माझा राम दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. अरे, तू खऱ्या अर्थाने दीन आहेस बालका. तू ज्या ज्या काही आज अपेक्षा या संसाराकडून ठेवतोय ना, यातील कुठलीही व्यक्ती किंवा कुठलीही वस्तू ही तुझी अपेक्षा, तुझा आनंद पूर्ण करू शकणार नाही. पण जर तू तरुण वयापासून मनाला एकदा स्पष्ट सांगितलंस की जेव्हा हा पैसा माझ्याकडून निघून जाईल, जेव्हा माझी मुलं बाळा माझ्या डोळ्यासमोर नसतील, जेव्हा कदाचित माझा लाईफ पार्टनर माझ्या बरोबर नसेल, मी संपूर्णपणे एकाकी असेन, कोण आहे माझं, अशा हतबल अवस्थेमध्ये मला कोण सांभाळेल? मी तुम्हाला रामाच्या साक्षीने सांगतो, जर तुम्ही जीवनभर या राम नामाला धरून राहिला, रामावरती जमेल तसं प्रेम करत राहिला, तर तो राम तुम्हाला आपलं म्हणेल आणि तो दीनांचा नाथ, तो दीनांचा स्वामी तुमचा कैवार घेईल. न जाणे कुठल्या रूपामध्ये तुमच्या घरात येईल, तुम्हाला कळणार देखील नाही. आमच्या वेण्णा स्वामी होत्या ना, त्यांना चाफळला एकदा समर्थांनी रामनवमीचा उत्सव एकट्याने करायला सांगितला. सगळे सिनियर्स मंदिरातून बाहेर पडलेले, वेण्णा स्वामी एकट्याच होत्या. आणि त्यावेळेला उत्सवाची तयारी म्हणजे फार मोठी हो. आजच्यासारखं काही रेडीमेड मेदकूट मिळायचं नाही, सगळं करावं लागायचं जात्यावर. आणि आमच्या वेण्णा स्वामींची तब्येत नेमकी बिघडली. इतका ताप, चक्कर येऊन खाली पडायला लागल्या. काय करावं काही कळेना. गुरुनी तर आज्ञा दिली, सुंदर रामनवमीचा उत्सव करा. आणि काय करावं, ग्लानी आलेली. आणि अशा ग्लानीमध्ये एक बाई दरवाज्यात आली. वेण्णा स्वामी, मला अक्का स्वामींनी पाठवलंय बरं, तुमच्या मदतीला पाठवलंय. काय नाव ग बाई तुझं? माझं नाव ना, माझं नाव रमाबाई. बरं झालंस ग बाई, आलीस ते चांगलं केलंस. रमाबाई, बघ सगळ्या वस्तू, अगं तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही पडून राहा. असं म्हणून रमाबाईने झट सगळी उत्सवाची तयारी केली. रामनवमीचा उत्सव सुरू व्हायला 2 दिवस असताना अक्का स्वामींची स्वारी पुन्हा चाफळला आली. वेण्णा स्वामी तोपर्यंत छान झाल्या होत्या, रमाबाई बरोबर भरपूर गप्पा झाल्या होत्या. आणि अक्का स्वामी आल्या आहेत म्हणून त्यांचं औक्षण करायला
वेण्णा स्वामी दरवाजात जातात आणि म्हणतात, अक्का स्वामी तुम्ही खरंच लाज राखली हो माझी, माझी तब्येत बिघडली होती, काही माझ्याकडून घडत नव्हतं. अशा वेळेला त्या रमाबाईला मला पाठवलं माझ्या मदतीला, फार मदत झाली मला. अक्का स्वामी चपापतात, कोण? मी तर कोणाला पाठवलं नाही. अहो काय म्हणताय, काय सुंदर काम केलंय रमाबाईंनी, चला तुमची भेट घालून देते. म्हणून सगळ्या मंदिरामध्ये अगं रमाबाई करत वेण्णा स्वामी फिरतायत. रमाबाई कुठे आहेत? त्या जानकी माता त्या राम स्वरूपातून आल्या होत्या. कारण माझा राम दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, तो दिनांचा नाथ आहे. सज्जनो, हे केवळ संतांच्या पुरतं मर्यादित चरित्र नाही, हे तुमच्या बाबत देखील होऊ शकतं. पण हे त्याच्याच बाबतीत होतं ज्याने रामावरती प्रेम केलं. आणि हे प्रेम करण्यासाठी त्याच्या ठिकाणी आपण आपल्या मनाने वस्ती करावी. जिथं आपलेपणा आहे तिथं स्वाभाविक वस्ती घडतेच ना. म्हणून समर्थ म्हणतात, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. असा या श्लोकाचा भावार्थ आपण गुरुकृपेने बघितला. पुढील श्लोकाचं चिंतन उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.